चला मुलांनो, आज आपण 7ची टेस्ट बघणार आहोत. तर 7ची टेस्टसाठी आपण काय काय करणार ते बघूया. या ठिकाणी मी 3 एक्झाम्पल्स घेतले. पहिल्याच एक्झाम्पल्स आहे आपलं 287 287. यामध्ये लास्ट डिजिट जो आहे एकक याला अंडरलाईन केली. त्याचला मी काय केलं, डबल केलं. ओके, एककची काय करायची, आपण दुप्पट करायची आणि आलेली दुप्पट उर्वरित आता 7 काढल्यावर काय उरणार आहे, इथं 28. या 28मधून ही दुप्पट मायनस करायची. मायनस केल्यानंतर जर झिरो आलं तर त्या संख्येला 7नं पूर्ण भाग जाणार. पण झिरो नाही आलं, त्याच्या व्यतिरिक्त जर काही आलं तर त्या संख्येला 7नं भागून बघायचं. 7नं भागल्यावर पूर्ण भाग गेला तर त्याला 7ची टेस्ट लागणार आणि 7नं भागल्यावर पूर्ण भाग गेला नाही तर त्याला 7ची टेस्ट लागणार नाही. आता दुसरं एक्झाम्पल पहा. इथं 7 आहे, शेवटचा अंक आपण दुप्पट केली आणि जे उर्वरित संख्या आहे या ठिकाणी 56 आहे. 56मधून आपण 14 मायनस केले तर 42 आलं. तर 42ला आपण 7नं डिवाईड केलं तर पूर्ण भाग जातो, भागाकारचा आहे तो, बाकी शिल्लक उरत नाही. म्हणजे या संख्येला 567ला सुद्धा 7नं पूर्ण भाग जाणार. लास्ट एक्झाम्पल 568 आहे. आपण 8चे दुप्पट केली 16 आणि 56मधून आपण हे दुप्पट मायनस केली तर या ठिकाणी म्हणजे संख्या येते 40 आणि 40 हे 7च्या भागाकारात येत नाही किंवा 40ला 7नं पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून या पूर्ण संख्येला 568ला 7नं पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून याचे रूल, सर्वात प्रथम एककाची आपण दुप्पट करावी, ती दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. वजाबाकी जर झिरो आली तर 7नं पूर्ण भाग जाणार, म्हणजे 7ची कसोटी लागणार. आणि झिरो व्यतिरिक्त आल्यास 7नं भागून बघायचं. पूर्ण भाग जर गेला असेल तर 7ची कसोटी लागणार, अन्यथा 7ची कसोटी लागणार नाही.